व्हाट्सअप गाइज, माय नेम इज़ मुख्तार एंड वेलकम बैक टू दिस चैनल। वीडियो का टाइटल और थंबनेल देखकर आप लोगों को पता ही चल गया होगा कि इस बार कंटेंट क्या है। तो गेट टुगेदर अपना नहीं, ये जो इधर ये जो दिव्या बैठी है, इन लोगों का ये वीडियो है और ये सब मेरी बहनें हैं। मीट रेशमा, रुखसाना, नीता एंड अनुराधा। सो गाइस, चलते हैं अपने डेस्टिनेशन की तरफ। लेट्स गो। हे गाइस, फाइनली रीच एट आवर डेस्टिनेशन। और ये देख रहे हो भाई लोग, ऊंची पसंद, होटल न्यू सह्याद्री। और ये अपनी बहनें इधर खड़ी है। रहा नहीं जा रहा दोस्तों से मिलना। अरे भैया चल जल्दी, तेरे को फ्री में खाना देने वाले हैं, चल लेट हो रहे हैं। देख रहे हो भाई, अपने को फ्री में खाना मिलने वाला है। और ये बैचमेट्स। रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई। हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। Every moment now we're having a blast, singing oh eh oh, living every day like it's your last, singing oh eh oh, living for today, letting go of the past, singing oh eh oh, give it up, everybody sing oh eh oh। हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं। हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। ये बातें हैं छोटी मोटी बातें, ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आँखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। सोनल सरांनी मी आम्हाला दोघांना पण आपण इथं आग्रहाने बोलवलं आणि आम्हाला तुमच्याबरोबर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या 2007च्या बॅचचे अगोदर अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। आवाज येतो ना? हे तरी आयुष्यात माहीतच होता। फरक एवढाच होता की तुमच्या बॅचपर्यंत माझ्याकडं फक्त माहीत होता पण भाषण करता येत नव्हतं, छडी होती, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर मग मला सुपरवायझर केलं, सुपरवायझर झाल्यानंतर छडी गायब झाली, त्याच्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल केलं आणि व्हाईस प्रिन्सिपल म्हणूनच मी रिटायर झालो। बहुतेक लोकांना माहिती पण आहे, आज माझ्या जागेवर सोनल सर आहे आणि ते पण आज 30 तारखेला ते पण रिटायर होणार आहे। सांगायला आनंद एवढाच वाटतो की आपली शाळा जेव्हापासून चालू झाली 10वीची बॅच, पहिली बॅच 91 पासून मी आपल्या वाईगावमध्ये जॉईन झालो।
सुरुवातीचा अनुभव म्हणजे एकदम वाईट अनुभव. राहायला जागा नव्हती, तुम्हाला माहिती. राहायला जागा नव्हती. त्याच्यानंतर पाणी तर काय निमेरात्री आणावं लागत होतं, कुठून आणावं लागत होतं पत्ता नाही. आता बरेचसे जण म्हणजे वायगावतच लहान मोठे झाले, काही आजही राहतात. पण तरी पण मी जे 30 वर्षाची सर्व्हिस केली, त्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये म्हणजे मला नाही वाटत मी म्हणजे नोकरी केली असं मला नाही वाटत कधीच. कारण मी सेवाच केली. आणि आजही मी अभिमानाने सांगतो की मी जे कार्य केलं ते कार्य सेवा म्हणून केलं आणि आजही करतो. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. जेव्हा जेव्हा कधी कधी जसं आता काही मुलींनी मला विचारलं की सर आम्हाला ओळखलं का? बेटा ॲक्च्युली खरंच काही ना ओळखलं नाही ओळखलं. कारण हे चेहरे बदलतात, तुमचे चेहरे बदलून गेलेले सगळे. आता हिने दारुंडी मला सर ओळखलं, दारुंडी माहिती पण मग नाव विसरलो. 1 किलोपासून नावं द्यायला ठेवायचे माझी पण एवढी मेमरी नाही ना. 1 किलोपासून तरी पण जवळजवळ 99% मला लक्षात असतं की हा आपला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी. आणि जेव्हा जेव्हा मी कुठेही जातो तेव्हा मला अनुभव येतो की सर म्हटल्यानंतर माझी चूक आणि आपण हक्कांचे बॅच नाही सांगू शकत, पण म्हणजे हा आपला विद्यार्थी. आणि जेव्हा जेव्हा चांगल्या पोस्टला जेव्हा विद्यार्थी गेलेले दिसतात. आता चंद्रकांत कधी पण फेसबुकवर असतो, पाहत असतो. मी फेसबुकमध्ये ॲक्टिव्ह नाही, पण कोणाचं फेसबुक अकाउंट हे सगळं चेक करतो. पोस्ट कधीच टाकत नाही. पण जेव्हा जेव्हा म्हणजे मुलं वरच्या स्टेपला चांगल्या लेवलला गेलेले असतात. आता मला मागच्या वर्षी ठोळ्याला भेटलो 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर असे जाता नमस्कार तर होतच राहतात. पण जेव्हा चांगल्या पोस्टवर जातं, चांगलं दिसतं तर माझं मूळ भरून येतं. पण कधी कधी वाईट पण वाटतं. सर नमस्कार. हो आपण आपला विद्यार्थी 5 मिनिटं सांगते नाही. सेंट मेरीचेच विद्यार्थी चांगल्या पोस्टला गेलेले आणि काही एकदम चांगल्या पोस्ट. त्याचं पण वाईट वाटतं. पण आनंद कशात वाटतो की मला एवढ्या अवस्थेत सुद्धा मला ते ओळखतात. आपल्याकडं एक मुलगा होता पाहिजे, सुराशी होता काय होतं, इथं चौकात असायचा तो. कोणाला पण वडे वगैरे मागायचे तो. सुराशीच होतं मला. एक सुराशी आपल्याकडे याच्याकडे नांदूरबाग कालनीमध्ये तो वेगळा आहे. आणि अजून म्हणजे थोडासा चक्कर बसलेला काय आपल्या शिवाजी चौकातच असायचा. पण चक्कर बसलेला असून सुद्धा तो मला गणराज सर शिवाय कधीच बोलला नाही. म्हणजे लोक म्हणायचे तो वेळा आहे, तो वेळा नाही. थोडंसं आता परिस्थितीमुळे काहीतरी झालं असेल. सांगायचं तात्पर्य काय की मला लहानचे मोठे झालेले विद्यार्थी काही चक्कर पडले छडी होती. छडी आमच्या हातात म्हणजे फादर साहेब दिली. त्यांचे आमच्यावर उपकार आहे जसे तुमच्यावर पण उपकार आहे. त्यांनीच आम्हाला सर्व्हिसला लावलं. आज 70 कुटुंब त्यांच्यामुळं आपल्या वायगावमध्ये म्हणजे पोट भरतात. आणि एवढ्या सर्वांचा फायदा आपल्या सेंट मेरी शाळेमुळे झालेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी फादर विलफेअर सरांना हजर नसताना त्यांच्यासाठी अभिनंदन करून टाळावं. सर्वांचं श्रेय त्यांना जातं. बरोबर आहे. आपल्याला सर्वांना म्हणजे आम्हाला नोकरीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. भले खेड्यात असू, पण खेड्यामध्ये असून सुद्धा आपल्या सेंट मेरीचं नाव अख्ख्या भारतामध्ये. बरोबर आहे. आपल्या अख्ख्या भारतामध्ये. आणि ही जी जोडगोळी होती, अजून एक तिसरा आम्हाला मिळाला होता, तो पण चांगला होता मालतुरे सर. या तिघामुळं आम्ही
तुम्हाला घडवू शकलो. मी तर बडवलं पण आणि घडवलं. आणि त्याचा फायदा आज तुम्ही घेताय. जे काही छोटंसं रोपटं वेल लावला होता त्याचा म्हणजे आज वटवृक्ष झालेला आहे. आणि सेंट मेरीचा परिवार जेव्हा मी कुठे जातो तुम्हाला सांगतो, मला एक आठवण सांगतो की मला माहीत नव्हतं, मी एका प्रोग्रामला चाललो होतो शिवरायला, कधी गेलो नव्हतो. आणि मधून गेलो इकडून आपलं मालगावरून. गेल्यानंतर आम्ही रस्ता चुकलो, मला माहिती नाही. आणि रस्ता चुकल्यानंतर तिथं 2 मुलं सायकलवर चालली. तर आम्ही त्यांना फोन थांबल्यानंतर मी विचारलं, बाबा हे रस्ता पण तुम्ही गांजा सर आहे ना? गांजा सर आहे म्हणा. आता नाव सगळं सांगितलं तुम्ही गांजा सर आहे म्हणतो. मी गांजा सर म्हणजे सर इकडे कुठे चालले म्हटलं. तुम्ही मला पहिले सांगा की तुम्ही मला कसं ओळखता. तर सर म्हणजे तुमची काठी. आम्ही काही तुमच्या शाळेमध्ये नव्हतो, आम्ही काटेपिंपळगावच्या शाळेमध्ये होतो. पण जेव्हा आम्ही परीक्षेला आलो होतो तुम्ही तिथं काठी घेऊनच उभी होते. आणि आम्हाला नाव सांगितलं की गणराज सर कडक. तसं आता जे खेळाडू आहेत त्यांनी बघितलं की कडक कसा आहे. शाळेमध्ये तुम्हाला जर शिस्त लावायची तुम्हाला आम्हाला पण कडक राहावंच लागणार. आणि आम्ही कडक राहूनसुद्धा म्हणजे जे जवळ राहिले त्यांना माहिती आहे की काय परिस्थिती अनुभवली, कशी परिस्थिती अनुभवली. खेळाडूंना चांगला अनुभव आहे की आम्ही वेळ प्रसंगी खिशातले पैसे घालून उपाशी राहून पण आपण आपल्या शाळेचं नाव आम्ही कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजही ते नाव टिकवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही मला पुन्हा आपल्यामध्ये बोलण्याची संधी दिली. आज पुन्हा रिटायर असून सुद्धा तुम्ही तुम्हाला बोलावलं आणि 2 शब्द तुमच्याबरोबर शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या मुखातून आमची स्तुती ऐकून आम्हालाही आनंद झाला. आणि आमच्यामुळे तुमचंही ऊर भरून येत आहे हे तुमच्यामुळे झालं. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. बडे बडे सावधान. आवाज तोच राहील शेवटी. जसं आल्यावरून म्हटलं सर तुमची शरीरयष्टी अशीच का राहिली. त्याला खरोखर काही गोष्टीचं जी बंधनं आहे ना ती पाळायची असतात आणि ती खरोखर मी पाळतो. तर त्याला त्यासाठी जास्त वेळ देणार नाही. कारण आता आपल्याला ज्या मुद्द्याकडे वळायचे, ज्या कामासाठी आपण इथं आलो तेच अगोदर सविस्तरपणे बोलू, हितगुज करू. आणि मग ज्याला लईच त्या आहाराबद्दल किंवा शरीरयष्टी याच प्रकारे ठेवायची असेल याबद्दल जर कधी विचारायचं असेल तर मोबाईल नंबर घेऊन टाकायचा आणि फोन करायचा मला. ठीक आहे ओके. तर येऊ आपण आपल्या विषयाकडं. अगदी तुमचे सर्वप्रथम सर्वांचे मी धन्यवाद देतो का असा छोटेखानी कार्यक्रम घडून आणला. सगळेजण एकत्र आलात. एक काळ शरीराने बारीक सारीक एवढेसे कोणी एवढेसे कोणी असे असे आणि आज मात्र काही ओळखू येतात तर काही ओळखू येत नाही. एक अंदाज करा. त्या चंद्रकांतचं नाव घेतलं म्हणून मी गणराज सरांना म्हणलं निश्चित एक काय म्हणजे इथपर्यंत काय सांगायचं काय असतं. तुमच्या वयानुसार जी काही शारीरिक वाढ म्हणतो आपण ती होत असते. त्यात तू परमेश्वरी तुम्ही आम्ही कोण नाही. असो खूप बरं वाटलं. आपल्यामध्ये जे काही आपण आपली स्वतःचे जे काही परिचय करून देत असताना ज्या काही गोष्टी सांगितल्या, ज्या पदावर आहात, ज्या व्यवसायामध्ये आहात, त्या व्यवसायाकडे जाण्यासाठी किंवा ज्या पदाकडे जाण्यासाठी खरोखरच सेंट मेरी विद्यालयाने तुम्हाला भरभरून खूप काही दिलेलं आहे. त्यात आमचा दोघांचा वाटा आहे असं मी म्हणणार नाही. अगदी पहिलीपासून तर 12वीपर्यंतचे जे काही शिक्षक असतील, 12वी नंतरचे बी जे शिक्षक असतील या सर्वांचा त्यामध्ये वाटा आहे. अग्रगण्य आमचं नाव का घेतलं जातं त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. तुम्ही पहिली दुसरीच्या शिक्षकांचं नाव का घेत नाही त्याच्या पाठीमागे कारण असेल. कारण ज्यावेळेस तुम्ही लहान असता त्यावेळी तुम्हाला ते काय शिकवता, कसं शिकवलं हे डोक्यात काही राहत नाही, फक्त पुढं चालता. पण जिथं खरोखर वेळ येते वेळ प्रसंगाची, कारण सिनियर कॉलेजला गेल्यानंतर किंवा 11-12ला गेल्यानंतर तुम्हाला कोणी मारत नाही, चापत नाही. पण 5वीपासून तर 10वीपर्यंत मात्र तुमच्या कानामागे देण्याचं काम आम्ही केलं.
आणि म्हणून तुम्हाला आमचं ध्यान येते. त्याचं कारण हे खरं. आणि त्या कालावधीमध्ये मग थोडक्यात व्यायाम असेल, खेळ असेल, स्वच्छता असेल, स्काउट गाईडचा कॅम्प असेल, एवढ्यामध्ये नेण्यात आणि आणण्यामध्ये जे काही आदरवी फेड तर होतेच, त्यांच्यासोबत त्यांची टीम होतीच, पण पुढाकार घेणारे मात्र हे 2 प्राणी होते. लक्षात का ज्यामुळे तुम्हाला स्काउट गाईडच्या कॅम्पला नेलं गेलं. आता या ठिकाणी बरेचसे खेळाडू पण दिसत आहेत मला, 25 मार्कावाले पण आहे आणि चांगले खेळणारे पण आहे असं म्हणणार नाही. मग त्यावेळी जिथं आपण गेलो असेल किंवा ज्याला भंडारा असेल, गोंदिया असेल, इतक्या दूरवर जायचं किंवा सातारा, काय बोलायचं का जे दिवस तुम्ही पाहिले आणि त्यातून तुम्ही आज या स्टेजवर आलात हे तुमचं भाग्य समजायचं तुम्ही. कारण त्या काळात त्या वेळात खूप काही आपल्याकडे कमी होतं, पण शाळा मात्र तुम्हाला देत होती, देण्याचा प्रयत्न करत होती. आमच्या मनामध्ये सुद्धा एक विद्यार्थी ही लक्षात होतं. म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण देईन, गणराज सरांचं पण आणि माझं पण. आम्ही तुम्हाला शिकवलं, फुकटने शिकवलं, सरकारने आम्हाला पगार दिला. लक्षात ठेवा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आम्ही दोघंही गेम टीचर लक्षात घ्या. त्यांची मुलगी, फक्त एक मुलगी त्यांची नंबर 2ची, ती बळजबरीत सर नाही म्हणायची मला, पण मी म्हणायचं नाही सर, एक वेळेस तर कमीत कमी नॅशनलला पाठवा, ऐका माझं. तेवढी एक मुलगी आम्ही आमच्या दोघांच्या परिवारातली एक मुलगी नॅशनल केली. मलाही 2 मुलं आणि 2 मुली, एकालाही नॅशनलनी केलं. आणि थोडक्यात उदाहरणार्थ ज्योती गालेकर सारखी मुलगी मी स्वीडनपर्यंत पाठवू शकतो. आणि ज्यावेळेस वैजापूरला होतो त्यावेळेस नेपाळ असेल, भूतान असेल, मलेशिया असेल, तिथं डॉजबॉलमध्ये मुलं पाठवली. काय बोलायचं, हे काय असतं माहिती का, जेवढं आपल्याला मुलांसाठी करता येईल तेवढं करायचं असतं. आपल्या स्वतःच्याच परिवाराकडे पाहायचं नसतं, त्यांचं ते होत राहतं. कारण तुमच्याकडून आज जे काही प्रेम मिळतं हे कशामुळे मिळतं, त्याचं कारण हेच. बरं, अग्रगण्य आम्हालाच बोलवलं, बाकीच्यांनाही तुम्ही फोन केले, पण त्यांनी तुमच्याकडे पाठ केली थोड्याफार प्रमाणात, होईना काही असो. तो थोडक्यात म्हणजे हे व्हायला नाही पाहिजे. मला नितीनचा फोन आला, म्हणजे सर तसं अगोदरही त्यानं 2-3 वेळेस मला सांगितलं. म्हणलं अरे जाऊ द्या, घ्या करून तुमच्या आपसाचा. नाही म्हणे सर, आल्याशिवाय राहायचं नाही. म्हणलं बघा माझ्याकडे वेळ असेल ती दम नाही द्यायचं म्हणलं. म्हणजे मी शिकवलं आणि तुम्हाला तुझ्या भाषेत बोलत मग बघल म्हणलं. मग ते थोडक्यात घरी कांदी टाकायची चालू आहे, तिथून काही निघाला वेळ तर मी आपण पडेल होतो, त्याला फोन मला म्हणजे सर या ना गणराज सर आली. मी निघालो तर रस्त्यात मला पंडित सरांचा फोन, ते औरंगाबादला लग्नात चालली. पुढे रे म्हणजे म्हणलं गंगापूरला राहिलो म्हणे, थांब आलोच मी, तर ये लवकर मला चहा पाच म्हणलं. बरं ठीक आहे, तिचा वेळ घातला माझा. मग परत नितीनचा सारखा फोन. असो या गोष्टी येणारच ठरल्या. फक्त एकच बोलत तुम्हाला परत एकदा का जीवनामध्ये जे बी आहे, जे आम्ही तुम्हाला दिलं त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा समाजाला देण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याकडे जे ज्ञान असतं ते वाटा, स्वतःजवळ ठेवू नका. थोडक्यात आम्ही आमचा विषय तर शिकवला असतो मला वर्गामध्ये, पण त्याचबरोबर ग्राउंडवर सुद्धा किती मेहनत घेतली हे फक्त तुम्हाला आणि आम्हालाच माहिती. आलं लक्षात. अजूनही आपली भरपूर मंडळी या ठिकाणी आलेली आहे. खूप 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 अभिनंदन. या लवकर चला. असं आहे का, मग त्याला छडी घेऊ का, एक छडी आहे, चला लवकर घ्या. एक राऊंड मारायला, एक राऊंड 400 मीटरचा पाहिजे. सर्वांच्या ठिकाणी परत एकदा आभार मानतो आणि आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारे आपण यापुढे आपल्या जीवनामध्ये एकमेकाच्या संपर्कात राहा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो है जरा सी मीठी मीठी हल्की सी खारी, यारी 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 यारी. हो यार वो जो समझे बातें बिन बोले सारी, यारी 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 यारी. वो जिंदा यारों से हुई जिंदगी.
की गुल्लकों को तोड़ ताड़ कर, चिल्लरों को अपने सारे जोड़ जाड़ कर, तेरे हिस्से की मैं स्माइल को खरीद लूं, मेरी स्माइल का कहीं न कहीं से तू जुगाड़ कर। चाय वाले अड्डे की भी चाय से है प्यारी, you know, यारी 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 यारी। जिंदा यारों से हुई जिंदगी, तेरी मेरी मेरी तेरी यारी यारी। स्वागत करा. ते आपल्यासाठी औरंगाबादहून वापस आले ना. ज्यांच्यामुळे आपण घडलो, ज्यांच्यामुळे आपण आजपर्यंत पोहोचलोय. ते मार्गदर्शन आता तुम्ही करायचं, मला आपलं मार्गदर्शन करायचं संपलेलं आहे. झालेले आहेत ना, आता काही पोरं झालेले आणि पोरं घेऊन माझ्याकडे येतात. तर त्या काळाचं आठवण करत असताना म्हणजे 7 वर्ष 2007 नाही का, 7 16 वर्षापूर्वी. आणि मला वाटतं माझं शेवटचं आज सकाळीच तिने सांगितलं मला की ती 11वीला होती, मग 12वीला तुमच्या 12वीला मी नव्हतो, म्हणजे 12वी तुमची चांगलेपणाने झाली, नाहीतरी अजून मार्क आले असते. तर पण तुमचं चांगलं झालेलं आहे. परवा 6 तारखेला 1991ची बॅच माळी गोगरगाव त्यांचं मेळावा झाला होता. तर ते माझं शेवटचं वर्ष होतं. 92ला मी इथे आलो होतो वायगावला, आणि 92 ते 2008पर्यंत. तर तुमचंही जवळपास शेवटचंच बॅच होतं, शेवटची बॅच. तर तुम्हाला भेटून फार आनंद वाटलं आणि मार्गदर्शन करायसारखे काहीच नाही, फक्त आठवणी करावं लागते. तेव्हा जी आठवणी होते, आता तुम्ही इतके मोठे झालेले ते पाहून मला फार आनंद वाटतो. मी कधी विचार नाही केलं होतं की 2008 पण तिथून गेल्यानंतर कदाचित तुमची भेट होईल, तुमच्या लहान लहान पोरांची भेट होईल. याची मला फारच ओळख आहे, कारण ते तर आपल्या त्या रूममध्ये दोघी मुली तिथेच राहायचे, चकली बरोबर खेळायचे. तर त्यामुळे मला, आणि काहीचे अजून काही मोठे झालेले, काही साईज वाढलेली त्याच्यामुळे ते आठवड थोडे एकदम चेहरा पाहिल्यावर मग कळेल की यांचं हे होतं. आणि याच्यामध्ये प्रसिद्ध मला वाटतं हे किती होतं त्याची आठवण येते मला. चार मार खाल्लेले त्यांची आठवण बरोबर आहे. मार खायचं काय बाजार 5 वर्षात होतं त्यावेळेस तुमच्या समोरच खेळत होत बांगले, माझ्याबरोबरच होतं. आप्पा सोबत आलो माहिती तुमच्याकडे जेव्हा येत बरोबर आहे. आणि तिकडे तो बसलेल्या गाड्या पिंपळगावचं. तर एकंदरीत फार आनंदाने ते दिवस गेलेत. आणि मला जेव्हा विद्यार्थी म्हणतात त्या काळात आम्ही एवढे झाले, तर ते मार खाल्लं तरी त्या एका चांगल्या मार्गाने आपण गेलो होतो. आणि आज तुमचं भविष्य चांगलं झालं त्या ऐकून मला फार आनंद वाटतो. कदाचित शिक्षक आले असतील, 2-4 सगळेच येऊ शकत नाही, आता काही पुष्कळ सुट्टीवर गेलेली आहे. आणि मला तिने सांगितलं की आपल्याला हे प्राथमिक अशी बैठक आहे एक मोठी आपण घेणार आहोत. तर मला वाटतं तुमच्या बॅचमध्ये जवळपास 100 मुलं होते. आणि ब होतं नाही, क होतं बरोबर, 180 होते. फार मोठी बॅच.
तर आनंद वाटलं आणि मला माहीत नव्हतं. मला सकाळी हिने सांगितलं आणि येऊन म्हणतो मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. मी एक अपॉइंटमेंट घेतलं होतं वाळूसला. ते संपून इथे येत असताना मी कार आणि बघितले मोठे मोठे कार. म्हटलं आता आमचे पोरांचेच असतील आणि म्हणून मी थांबलो इथे आणि मी म्हटलं ते दुसरे पाहुणे होते त्यांना सोडून ये आणि मी नंतर येतो. आनंद वाटलं आणि अशी साठवण ठेवा. कारण 1-2 वर्षापूर्वी नाही इथेच एक आता मी आतमध्ये येत असताना एक वेटर बसलेला होता तिथे. तुम्ही एक 4-5 वर्षापूर्वी ते आलं होतं म्हणून मला वाटतं तेव्हा ती बॅच घेतली होती 1984ची बॅच. कल्याण म्हणा आणि ते इथेच याच याच्यामध्ये घेतलं होतं. जवळपास 60 मुलं होते आणि चांगली बॅच होती. आणि तिथे एक मुलगी होती आपली गाडे पिंपळगावचे डॉक्टर खान माहिती आहे नाही. त्यांची एक मुलगी होती 94ची. तेव्हापर्यंत तुमचं कदाचित जन्म नाही झाला असेल. तर त्या काळात ती मुलगी होती इथे. ती त्या 10वीला होती आणि ती कोविडमध्ये ती मेली ती डॉक्टर कांडचे. आणि डॉक्टर कांड पण वारले. ती इथेच नेवरगाव गाडे पिंपळगावला दवाखान्यात होती. तर तुमच्यापैकी काही गेले असतील 1-2 असतील. परवा तिथे 1991ची बॅच जेव्हा घेतली होती कमीत कमी 11 मुलं ते म्हणजे एक्सपायर झाली होती. तर तुमच्यामध्ये काय होते? 2-3 तुमच्यामध्ये झाले. तर अशी काही दुर्घटना झालेली आहे. परंतु जास्त यांचा विकास झाला आणि विशेष करून मुलींना बघून फार आनंद वाटतो. कारण ते लग्न झाल्यानंतर मग ते ही ओळख दाखवित नाही. फार कमी ओळख. त्यांना भीती वाटते की ओळख दाखवली तर काय होईल. मग ते हे बोलतील आणि ते करतील. तर ते आनंद वाटतो ते येऊन इथे आपल्या शाळेचं शिक्षकांचं ते आभार मानतात आणि म्हणून मलाही आनंद वाटतो. आणि असा आनंद आहे मी अनेक वेळे तुम्हाला सांगितले की माझा आनंद असे आहे की मुलं चांगले होऊन घरी आणि त्यांचे घर बसून सारे आनंदित आहेत. हेच फार मोठा आनंद आहे. आणि म्हणून आपल्या महागडेंनी नियोजन तेच केलं. सगळे ज्यांनी नियोजन केलं आठवण ठेवली मला त्यांचे आभार मानायचे आहे. कारण फार थोडे आठवण ठेवतात. दुसरे सगळे ग्रही धरतात. आपलं संपलं. तर फार आनंद वाटतो. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि माझी बात 2 शब्द संपवतो. धन्यवाद. I hope you guys have enjoyed a lot this video and reminded your school life too. Then hit the like button, share with your friends and family, and also subscribe this channel for future video and follow me on Instagram. Link in the description. Till the end, take care and thank you.